नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये अतिशय थरारक, भावनिक आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. सारंगनं पकडलेल्या गुंडाला तो ओवीबद्दल विचारतो, पण गुंड स्पष्ट सांगतो की ते फक्त सुशीला पकडण्यासाठी आले होते. त्यामुळे ओवी कुठे गायब झाली याचा मोठा प्रश्न सारंगसमोर उभा राहतो. त्याच वेळी सावली तिच्या घरी मुलींना गाणं शिकवत असते. क्लास संपल्यानंतर तिच्या मोबाईलवर सारंगचा फोन येतो आणि ओवी तो फोन उचलते. ओवी सारंगला सांगते की ती पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ज्या काकूंकडे आहे त्या खूप चांगल्या आहेत. ती त्यांना आपलं खरं नाव सांगू का असं विचारते. तेव्हा सारंग तिला परवानगी देतो आणि त्या घराचा पत्ता विचारतो. व्यंकटेश फोनवर पत्ता सांगतो आणि सारंग लगेच ओवीला आणायला निघतो. दरम्यान इन्स्पेक्टर सारंगला फोन करून माफी मागतो आणि सुशीलाला रतननं गोदामात ठेवले असल्याची माहिती देतो. सारंग त्याला स्पष्ट सांगतो की सुशीला सुरक्षित सापडेपर्यंत तो काहीही मदत करणार नाही. इकडे ओवी सारंगची आतुरतेनं वाट बघत असते, तर अभिर तिला धीर देतो आणि दोघांची मैत्री अधिक घट्ट होते. काही वेळातच सारंग त्या घरी पोहोचतो आणि ओवीला बघताच दोघांची भावनिक भेट होते. सारंग तिला मिठी मारतो आणि तिची काळजी घेतो. अभिरही सारंगला भेटतो आणि त्यांच्यात छान संवाद होतो. यानंतर मोनिकाचा व्हिडिओ कॉल येतो. ती ओवीशी बोलताना तिला काहीही सांगू नकोस अशी धमकी देते. पण त्याच वेळी तिच्या नजरेस भिंतीवरचा सावलीचा फोटो दिसतो आणि ती पूर्णपणे घाबरते. घरी परतल्यावर मोनिका राजकुमारला सांगते की सावली जिवंत आहे. हे ऐकून राजकुमार हादरतो. रात्री अभिरला ओवीची खूप आठवण येते आणि तो तिला भेटण्यासाठी विठ्ठल मंदिरात बोलावतो. ओवी सारंगला घेऊन येते तर अभिर सावलीला घेऊन येतो. अखेर मंदिरात 8 वर्षांनंतर सारंग आणि सावली समोरासमोर येतात. दोघांनाही मोठा धक्का बसतो आणि त्यांच्या आयुष्यातील लपलेलं सत्य समोर येण्याची सुरुवात होते, ज्यामुळे पुढील भाग अधिकच रोमांचक होणार आहे.